पर्यावरण जनजागृती विषयी अनेक जण हे वेगवेगळी मोहीम राबवत असतात। त्याचप्रमाणे आता गणपती विसर्जनाला सुरुवात होत आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रदूषणाचे विघ्न निर्माण होऊ नये यासाठी एका तरुणाची धडपड सुरू आहे। पुण्यातील विकास डाबी यांनी निर्माल्य नदीत फेकल्याने जलप्रदूषण होऊ नये यासाठी निर्माल्य द्या आणि खत घ्या ही चळवळ सुरू केली आहे। निर्माल्यावर प्रक्रिया करून महिन्या 2 महिन्यांनी पुन्हा खत नागरिकांना दिले जाते आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक उत्सव साजरा होतो ही यामागची भावना। तर नेमकी ही संकल्पना काय आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्या दिवशी आम्ही घाटावर जात होतो। घाटावर गेल्यावरती लोक निर्माल्य घेऊन येतात आणि ते नदीत वाहतात। असं आम्ही म्हणणार नाही की ते दुर्गंधी करतात वगैरे ते, पण ते इतक्या प्रमाणात ते निर्माल्य तिथे टाकायचे आणि ते निर्माल्य वाहत वाहत रस्त्यावर साईडला येणार, त्याच्यावर लोक पायाने तुडवायचे। ते बघून असं विचित्र वाटलं की अरे की आपण श्रद्धेने एवढे हार फुलं वाहतो त्याला आणि ते 10 दिवसांनी लोक पायाने तुडवत जात आहेत। अस्तव्यस्त पडलेले म्हणजे घाण इकडे तिकडे पसरली, ती घाण पसरू नये। आपण 1-2 जणांना मी सांगितलं अरे असं काय टाकता तुम्ही, निर्माल्य ह्याच्या साईडला ठेवा, त्याचं खत तयार करा। पण लोकांना नाचण्याच्या मूड मध्ये असतात किंवा काम झालं की निघून जातात। तर आम्हाला कल्पना सुचली की यांना उपदेश करण्यापेक्षा आपणच सुरुवात करावी आणि एक चांगला उपक्रम स्वच्छतेसाठी ह्याचं पाऊल उचललं आम्ही। असं कोकणनगर आणि शिवाजीनगर भागामध्ये हा उपक्रम पहिल्यांदा 2003-4 साली चालू केला। लोकांच्या दारोदारी जातो आम्ही 10व्या दिवशी, 5व्या दिवशी आणि 7व्या दिवशी त्यांच्या घरी जातो, त्यांना आवाहन करतो की तुमचं निर्माल्य असेल ते आम्हाला द्या, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला खत आणि रोपं देऊ। पर्यावरणासाठी त्याची आम्ही थोडासा एक खारीचा वाटा उचलते। आता समजा आपण गृहिणी असेल आपल्या घरामध्ये, घरात आलं की त्यांना फुल लावायचं असतं, झाड लावायचं असतं, तर घरात आलं की गृहिणी पहिली म्हणते मला हे झाड हवंय, मग झाडाला ते वाढत नसतं तेव्हा त्याला खत पाहिजे। तर गणपतीमध्ये बघत होतो कॉर्पोरेशनच्या गाड्या थांबलेल्या असायच्या, ते की आम्ही तुम्ही निर्माल्य द्या। ते मग मी त्या कॉर्पोरेशनच्या लोकांना विचारलं की हे तुम्ही निर्माल्य करता काय, तर त्यांनी सांगितलं आम्ही ह्याच्यावर प्रक्रिया करतो आणि याचं 2-4 महिन्यांनी निर्माल्य तयार होतं, निर्माल्याचं खत तयार होतं आणि मग त्यानंतर आम्ही डिस्ट्रीब्यूट म्हणजे सगळ्यांना वाटतो। ही कल्पना मला आल्यावरती मग मी काय केलं, त्यांना लोड असतो कॉर्पोरेशनच्या लोकांना 10 दिवसात, म्हणलं हे आपणच गोळा करूया आणि मग त्याच्यावर आम्ही रोटरी क्लब असेल, 4-5 सेवी संस्था आहेत, त्यांना आम्ही हे निर्माल्य देतो आणि ते आम्हाला 2-4 महिन्यांनी त्याचं खत रूपांतर झाल्यावर ते आम्हाला खत परत पाठवतात। आणि जर त्यांना आमची मागणी भरपूर असते, कारण गृहिणी किंवा मंडळ आमच्याकडे सारखी मागणी करत असते की आम्हाला खत हवंय, मग आम्ही काय करतो कधी कधी विकत सुद्धा आमची संस्था 1-2 ट्रक आम्ही विकत आणतो, ते पॅकिंग करून अख्ख्या सोसायट्यांना वगैरे वाटतो। आता पहिल्यांदा आम्हाला अडचण यायची की गेलं की नावं लिहायला लागायची, पण आता आम्हाला टोटल आमचे फिक्स सभासद कसे म्हणतात तसं आमचं शिवाजीनगर भागातल्या लोकांना माहिती की विकास डाबी शेवटच्या दिवशी निर्माल्याची गाडी घेऊन येणार आहे। आधी आम्ही नावं लिहायचो, सगळ्यांचे मोबाईल अपडेट करून ठेवलेले होते की समजा उदाहरण तुम्ही दादांचा नंबर घेणार, त्यांचे मोबाईल नंबर पत्ता घ्यायचो आणि नंतर 3 महिन्यांनी त्यांच्या घरी जाऊन आम्ही वृक्ष आणि ते खत द्यायचो। असं आमचा उपक्रम आहे। तुळशीचं रोप देतो, ज्या महिला असतील गृहिणी असतील त्यांना घरामध्ये लावायला तुळशीची रोपं देतो, मंडळ असतील तर त्यांना आम्ही वडाचे पिंपळाचे झाडं देतो, जी मोठे होऊन आपल्याला ऑक्सिजन सुद्धा देतील अशी मोठी झाडं देतो आणि त्यांना आम्ही बऱ्यापैकी हाईट म्हणजे मोठी झालेली झाडं देतो, कारण त्यातनं त्यांना लावल्यावरती ते वाढायला मदत होती आणि पावसाळ्यातला शक्यतो पावसाळ्यात काय होतं ते लावल्यावरती खत टाकल्यावरती ते वाढायला मदत होती। विजन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 18 वर्ष झालं हा उपक्रम सुरू आहे। गणपतीच्या 5व्या, 7व्या आणि 10व्या दिवशी हे निर्माल्य गोळा केलं जातं। तसंच शिवाजीनगर, गोखलेनगर भागातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे निर्माल्य गोळा करतात। तर दिवाळीपर्यंत हे खत आणि एक रोप स्वतः नागरिकांच्या घरी जाऊन दिलं जातं। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।